नमस्कार मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण या नवीन धड्यातील या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर म्हणजे काय याचा परिचय करून घेऊ। दोन गोष्टींची तुलना करताना आपण त्यांच्यातील फरक दाखवून म्हणजेच वजाबाकीने करू शकतो किंवा त्यांच्यामधील पटीने करू शकतो म्हणजेच गुणाकाराने करू शकतो। उदाहरणच घ्यायचे झाले तर जर माझे वय 12 आहे व माझ्या बाबांचे वय 36 वर्ष आहे, तर याची तुलना आपण दोन प्रकारे करतो। एक म्हणजे पहिली पद्धत, माझ्या बाबांचे वय माझ्यापेक्षा 24 ने अधिक आहे। यामध्ये आपण काय केलं, आपण बाबांच्या वयातून माझं वय वजा केलं आणि आलेलं उत्तर हे आपण तुलनेसाठी वापरलं। माझ्या बाबांचे वय माझ्यापेक्षा 24 ने अधिक आहे। ही झाली एक पद्धत। दुसरी पद्धत असते त्यामध्ये आपण पटीचा वापर करतो, म्हणजेच माझ्या बाबांचे वय माझ्या वयाच्या 3 पट आहे। म्हणजे तिथे आपण गुणाकाराचा वापर केलाय। 12 गुणिले 3 बरोबर 36 किंवा भागाकार केलाय 36 भागिले 12 बरोबर 3। माझ्या बाबांचे वय माझ्या वयाच्या 3 पट आहे। यातील जेव्हा आपण पटीने तुलना करतो तेव्हा त्यात आपण गुणोत्तराचा वापर करतो। गुणोत्तर म्हणजेच माझे वय आणि माझ्या बाबांचे वय हे एकास 3 ह्या गुणोत्तरात आहे। लिहिताना आपण 1 विसर्ग 3 म्हणजेच एकास 3 असे लिहितो। हेच आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात सुद्धा लिहितो 1/3 आणि याला गुणोत्तर असे म्हणतात। यातील 1 हे पूर्वपद आहे तर 2 हे उत्तरपद आहे। गुणोत्तराचा वापर आपल्याला सर्वत्र दिसतो। उदाहरण सांगायचे झाले तर भारताच्या झेंड्याचे लांबी व रुंदीचे गुणोत्तर 3:2 असणे अनिवार्य असते। म्हणजे लांबी जर 3 असेल, 3 सेंटीमीटर 3 फूट, तर रुंदी ही 2 सेंटीमीटर किंवा 2 फूट असणे अनिवार्य असते। तसेच आपण बऱ्याच पाकक्रियेमध्ये विविध पदार्थांचे गुणोत्तर पाहतो। गुणोत्तराची व्याख्या ही 2 किंवा अधिक सजातीय राशींची भागाकाराच्या स्वरूपात केलेली तुलना अशी होते। गुणोत्तर साधारणतः त्याच्या संक्षिप्त स्वरूपात दिलेले असते। म्हणजेच 20:30 हे गुणोत्तर 20:30 असे न देता 2:3 असे दिले जाते। कारण आपण पाहतो 20:3 हे आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात 20/3 लिहू शकतो। या दोघांमध्ये सामायिक विभाजक आहे। तो सामायिक विभाजक जर आपण काढून टाकला
तर हाच अपूर्णांक आपल्याला 2/3 असा मिळतो आणि 2/3 हेच आपण 2/3 या स्वरूपात लिहितो. म्हणजेच आपल्याला सममूल्य गुणोत्तर सुद्धा काढता येते. या दोन्ही गुणोत्तराची किंमत ही तीच आहे. म्हणजेच गुणोत्तरामध्ये सुद्धा सममूल्य गुणोत्तर आपल्याला काढता येते आणि सममूल्य गुणोत्तर काढायची पद्धत तीच जी आपण सममूल्य अपूर्णांकामध्ये वापरतो. गुणोत्तराला पहिल्यांदा अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहायचे. हे गुणोत्तर पहिल्यांदा आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहू. यातील पूर्वपद हा अपूर्णांकातील अंश असतो आणि उत्तरपद हा अपूर्णांकातील छेद. अशा पद्धतीने आपण हे लिहितो. मग यातील सामायिक विभाजक आपण काढून टाकतो. आपल्याला इथे दिसते 15 × 15 15 × 45 म्हणजेच आपल्याला नवीन अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक मिळतोय 3/1 आणि म्हणजेच आपलं गुणोत्तर होणार आहे 3/1 आणि ही दोन सममूल्य गुणोत्तर आहेत. मराठी टू इंग्लिश शब्दकोश. गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर रेशो, प्रमाण प्रपोर्शन, मापन युनिट ऑफ मेजरमेंट और UOM, एकमान पद्धत यूनिटरी मेथड, सजातीय राशी आयटम्स हॅव्हिंग सेम UOM. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.